तर गरीब मराठ्यांची मागणी 50% आतील आरक्षणाची आहे असं जरांगे पाटील यांनी म्हटलं। सगळी सोयऱ्यांच्या अंमलबजावणीची मागणी गरीब मराठ्यांची आहे असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। उद्या सर्व मंत्री आणि आमदार यांनी गरीब मराठ्यांच्या मागणीवर बोलावं असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। 50%वरील आरक्षणावर बोलणारे मंत्री आणि आमदार मराठा विरोधी आहेत असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। सगळ्या पक्षातले आमदार महोदयांनी मंत्री महोदयांची जबाबदारी आहे गोरगरीब मराठ्यांची मागणी 50%च्या आतून आहे। सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी या बाजूनच बोलावं, कारण या जनतेचा गोरगरीब मराठ्यांचा तुमच्यावरती अधिकार आहे। कारण तुम्हाला त्यांनी काहीतरी घडवलंय गोरगरिबांनी। त्यांच्या पोराच्या बाजून जर उद्या बोलला नाहीत तर तुम्ही मराठाच विरोधी आहेत आणि आरक्षण सुद्धा विरोधी आहेत। याचा सरळ सरळ उद्या मराठी अर्थ काढणार आहे। मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे, ज्यांच्या सापडल्या त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना आणली, त्याची अंमलबजावणी करणे। यासाठी सगळ्या मंत्र्यांना आणि आमदारांना मराठ्यांच्या एक जीवानं उद्या एक मतानं लढायचं। तुम्ही जर याच्या विरोधात बोलले 50%चे वर द्या आणि खालचं द्या तर तुम्ही 100% मराठा विरोधी आहेत। मराठ्यांनी चूक केली तुम्हाला मोठं करून ही उद्यापासून अर्थ निघणार आहे आणि मराठ्यांची हीच भावना आहे तुमच्या विषयात। तुम्ही ओबीसी आरक्षण 50%च्या आतून बोलावं, वरचं एकाही आमदार महोदयाने मंत्री महोदयाने बोलू नये, ही मराठ्यांची भावना आहे।